चोपडा तालुक्यातील धानोरा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत एक विचित्र घटना घडली आहे। 21 जुलैला सायंकाळी 7च्या सुमारास विद्यार्थिनी जेवण करून वसतिगृहात जात असताना त्यांना काहीतरी दिसले आणि त्या बेशुद्ध पडल्याची अफवा पसरली। या अफवेमुळे पालकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी नेले असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। घडलेल्या प्रकारानंतर तातडीने घाबरलेल्या विद्यार्थिनीला प्रथमोपचार करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थिनी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले। शाळेतील एकूण 700 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 500 विद्यार्थी 22 जुलैला गैरहजर होते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे। त्यांनी यावेळी सांगितलं की अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। पालकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकल्प अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। जसं तुम्हाला जी बातमी मिळाली त्याचप्रमाणे आम्हाला देखील ती बातमी कळाली। त्या अनुषंगानेच आज शाळेला भेट देण्यात आली आणि त्या भेटीमध्ये आता आमची टीम पूर्ण चौकशी करेल आणि चौकशी आणि ती जो काही त्याच्यातलं तथ्य निघेल त्या अनुषंगाने मग पुढील योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। इयत्ता तिसरीतली एक मुलगी होती जी जेवण झाल्यानंतर तिचं ताट वगैरे घेऊन तिच्या वसतिगृहात गेली आणि वसतिगृहात गेल्यानंतर तिला कसली तरी भीती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती धावत खाली पडत आली आणि ती धावत खाली पडत आल्यासोबत इतर मुली देखील तिच्यासोबत धावत खाली आल्या आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो जो काही गोंधळ उडाला त्या गोंधळ उडाल्यानंतर एक चुकीचा मेसेज हा पूर्ण परिसरातील पालकांमध्ये सर्क्युलेट झाला आणि त्या अनुषंगाने काही पालक या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना इथून घरी घेऊन जाण्यासंदर्भात मागणी केली आणि शेवटी आता पालक आहेत, पालकांच्या इच्छेच्या पुढे आम्हाला जाता येत नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्यासोबत पाठवलेलं आहे अशी मला बातमी शाळेकडून मिळालेली आहे। सर रात्री 7:30 ते 7:45च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। रात्री प्रार्थनेच्या वेळेस म्हणजे रात्रीची जी प्रार्थना होते त्यावेळेस ही घटना घडलेली आहे। सर तो जो आम्ही सर्च करतोय की नेमकं मेसेज कशा प्रकारे गेला आहे आणि चुकीची माहिती कोणाकडून ती सर्क्युलेट झाली आम्ही त्याचासुद्धा चौकशी करतोय आणि चौकशीनंतर आम्ही तात्काळ त्या जे काही घटक असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करू। सर कालचा जो काउंट होता माझ्याकडे 621 विद्यार्थी काल शाळेत उपस्थित होते। त्यापैकी रात्रीच्या वेळेस जवळपास 40 ते 50 विद्यार्थी हे पालकांसोबत गावी गेलेत आणि सकाळपासून परत पालकांचा ओघ या ठिकाणी सुरूच आहे। आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना कन्व्हिन्सही केलं, पण 1-2 दिवसांसाठी जी काही आता त्यांच्या मनामध्ये भीती होती ती त्यांच्या मनातून ती दूर व्हावी आणि ती भीती दूर होऊन त्यांनी परत लवकर जितकं शक्य होईल तितक्या लवकर त्यांनी परत शाळेत यावं। आपण मानसोपचार तज्ज्ञांची जी टीम आहे त्यांनासुद्धा आपण कॉल केलेला आहे। सर्व विद्यार्थी सर्व पालक या ठिकाणी आपण 2 दिवसानंतर परत एकत्रित करणार आहोत आणि त्यांचं काउन्सिलिंग या ठिकाणी आपण घेणार आहोत की ज्या अर्थी त्यांच्या मनामध्ये जो काही न्यूनगंड आहे, ज्या काही भीती आहेत या आपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। हे बघा, हे प्रकरण कसं आहे, हा इन्सिडेंट झाला संध्याकाळी 7 वाजता। मी होतो नाशिकला माझ्या खाजगी कामासाठी आणि मला 10 ते 10:30 दरम्यान ऑफिसमधून फोन आला आमच्या कार्यालयामध्ये की हा असा प्रकार झालेला आहे। काय प्रकार झालेला आहे ते काय लहान मुलीला काहीतरी भूत असं काहीतरी वगैरे दिसलं नाही। ते दिसलं ते घाबरून सर मुली पळायला लागलं। ते पळाल्याबरोबर ते जरा काय पाय वगैरे घसरलं असेल, पडलं असेल। ते इमिजिएटली आमच्या बाजूलाच डॉक्टर हॉस्पिटल असल्यामुळे डॉक्टर लोकांनी हे केलं। तर त्याच्यामध्ये काय तिला फर्स्ट एड जे पाहिजे होते समजा सबस्टिट्यूशन दिलेलं आहे, परंतु गावामधून आमच्या विद्यार्थ्यांमधून कुठून कसा मेसेज गेला त्यांच्या पालकांना आणि पालकांना मेसेज गेला म्हणून सर्वांना नॅचरली सर्व काय त्यांची आता पाल्य शिकत असल्यामुळे सर्व निघून आले। तर ते निघून आल्यामुळे ते इतक्या जोशमध्ये असल्यामुळे ते आमचे जेवढे बी शिक्षक वर्ग होता, अधीक्षिका होते, काही शिपाई होते, बाकी इतर जो स्टाफ होता सर्वांना जुमानलेच नाही ते आणि अचानक प्रमाणे कोणाचे हे पकडते ठीक आहे, त्याची साहजिकच आहे, ती गोष्ट होणार आहे। परंतु जे पाहिजे होतं डॉक्टर्स वगैरे सर्व कम्प्लिटली आलं। इवन काय प्रकार काय होऊ नये म्हणून मी ऑफिसरसुद्धा पावला, ते बाजूला पोलीस स्टेशन्स आहे तिथे EP वाघ साहेब ते सुद्धा रात्री आल्यानं त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला। याच्यामधून एवढंच असं स्पष्ट होतं आहे, ह्या कम्प्लीटली आपल्याला कल्पना असेल की सर्व हे ट्रायबल स्कूल्स आहे, बरोबर आहे। ते ट्रायबलचे म्हणून ते अंधश्रद्धांमध्ये फार त्यांचा विश्वास आहे। त्यांचं असं म्हणणं की भूत दिसलंच कसं काय, आता हे त्यांना वाटतं संध्याकाळी भूत दिसतं, त्यामध्ये हसण्यासारखीच गोष्ट आहे ते। बरं त्याच्यामध्ये सायकेट्रिक डॉक्टर जे होते त्यांना मी आता प्रोव्हाइड करतो आहे की कसं काय वगैरे कुणाला दिसलं काय दिसलं त्याकरता मी आता नाशिक निघून आलेलो आहे आणि त्याप्रमाणे मी ज्याला दिसलेलं असेल की जेव्हा कोणी हा मेसेज पास केलेला असेल त्याप्रमाणे बघू
मारणं बिरणं हा प्रकार नाही आहे. कसं पण ज्याचे पाल्य शिकतं बापानं ते वाटणारच ते गोष्ट वगैरे. पण ॲट अ टाईम येऊन आणि सर्वांना हे करणं ही चांगली गोष्ट मला वाटली नाही तरी. म्हणून तर मी त्या ऑफिसरांना पाठवलं की काय बघा बाबा. पण नॅचरली त्याने समजवलं सर्वांना आणि ते काय असल्यामुळे ते सर्व मुलींना घेऊन गेले आणि ते येतीलच ते मुलींना घेऊन. प्रश्न कसा रात्रीच्या वेळेस मुलींना घेऊन नाही काय येते आम्हाला जास्त काळजी होती. पालकापेक्षा आम्हाला जास्त काळजी कारण हा कंप्लीटली वाळवंट एरिया आहे. आता ॲज ए म्हणून कशाला कोणी काय झालं तर त्याला आम्हाला फेस आम्हाला करावं लागेल. हो निघून गेले ना काय त्यांना ते वाटलंच तसं ते. मग वाटल्यामुळे आम्ही त्यांना आवड केलं ना आमची स्टॉफनं सुद्धा समजवलं की रात्री जाऊन नका आमचे चेअरमन साहेब पण येणार आहे जरा प्लीज जरा एवढं. तर ते ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. अरे रावाचे उत्तरं करायचे म्हणून घेऊन गेलं त्यांना. येतील ते सकाळी. आता त्याकरता मी आलेलो सर्वांना बोलून घेतो आहे आणि त्यांचं मनातून काढून घेतो आहे. आता हे मध्यंतरी काही लोक आलेले आहेत बाकीचे आता ते त्याच्यामध्ये नव्हते असं मला समजलं आहे. तर ते त्यांना बोलून घेते त्यांच्या मनातून काढतो. डॉक्टर लोकांनाही प्रोव्हाइड केलेलं आहे. डॉक्टर लोक प्रत्येकाचे चेक करतील. नाही ते तर मला एक्झॅक्टली माहिती त्यांचं मुलं शिकतात की नाही शिकतात ते मला माहीत नाही आहे. परंतु जे अफवा पसरले असेल मी ते काढतो आहे तपास आता. आलं लक्षात ना कोणी हे पसरवलं आहे कारण की लहान मुली तर एवढं हे करणार नाही आहे. आलं का लक्षात लहान मुलीला मोठ्या मुलीनं कोणतरी सल्ला हे केलं असेल तर घाबरून पळालं असणार. तो करतो मी किंवा काही नाही. पण त्यांचे पालक आहे की त्यांचा अन्याय असल्याशिवाय कोणी येणार नाही हो ना असं तरी मला वाटतं आहे. ह्या कमीत कमी 700 विद्यार्थी आता 500चं त्यांनी आलेले आहे तिकडे म्हणजे 500 विद्यार्थी रिपोर्टिंग झालेलं आहे. स्टॉप 37चा स्टॉप आहे. रेसिडेन्शियल MSWचे जेंट्स आहे आणि लेडीजसाठी लेडीज आहे. माझं नाव दिलीप सूर्यकांत सूर्यवंशी या स्कूलचा मी चेअरमन आहे. प्रतिनिधी सचिन जयस्वाल, NTV न्यूज मराठी, चोपडा.